आपण बघत आहात आता हा शेंद्रा एमआयडीसी मध्ये आम्ही आलेलो आहोत। पोलीस ठाण्याच्या जवळून वाहनं सर्रासपणे जातात। पोलीस निरीक्षक असतील, पोलीस उपनिरीक्षक असतील, यांनाही देखील हप्ता जातो। आणि आता बघू शकता ही पोलीस आहे, इथं चौकी आहे। या पोलीस चौकीपासून देखील शेंद्रा एमआयडीसीच्या हे वाहन जात आहे। त्या ठिकाणी बाजूला पोलीस पण आहेत, परंतु कशा पद्धतीचं पोलिसांचं ही हप्ता वसुली असल्यामुळे या वाहनाकडे दुर्लक्ष आहे। वन विभागाच्या अप्पा तागड यांच्या माध्यमातून शुभ आशीर्वादाने हा सर्व काही प्रकार अनागोंदी पद्धतीने, राजरोसपणे, खुलेआम पद्धतीने मोठ्या जोमात सुरू आहे। आणि या सर्व विषयाला आणि या सर्व अप्पासाहेब तागडच्या विविध गैरकारभाराला पाठराखण करणारे आहेत ते म्हणजे मुख्य सूत्रधार मंकवार उपवन संरक्षक प्रमोद लाकरा हे नव्यानेच मराठवाड्याचं पदभार घेणारे आणि नव्याने पदभार घेता क्षणी सर्व आरामशीन धारक यांचे धाबेदान आणून सोडणारे अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत। मात्र अप्पा तागड यांच्यावर कारवाई न केल्यामुळे मुख्य वन संरक्षक प्रमोद लाकरा यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं एक स्वाभाविकच आहे। आणि जर त्यांनी अप्पासाहेब तागड यांना तातडीने निलंबित केलं एवढे पुरावे दिल्यानंतरही, तर त्यांचं निश्चितपणे दैनिक बुलनशक्तीच्या वतीने खूप खूप कौतुकास्पद कामगिरी याबद्दल खूप कौतुक केले जाईल आणि अभिमानानं नाव त्यांचं जे आहे बातमीच्या माध्यमातून आम्ही प्रसिद्धीसाठी निश्चितपणे देऊ। मात्र अप्पासाहेब तागड यांच्या बाबतीमध्ये अनेक शहरातील असतील, ग्रामीण भागातील असतील, सर्व व्हिडिओ चित्रीकरण दिल्यानंतरही कारवाई होत नसेल, भूमिका त्यांच्याबद्दल घेतल्या जात नसेल, तर आमचं दैनिक बुलनशक्तीच्या वतीनं जे आहे प्रश्नचिन्ह उपस्थित करणं एक स्वाभाविकच आहे। आम्ही जोपर्यंत अप्पासाहेब तागड या वादग्रस्त वनपालावरती निलंबनाची कारवाई होणार नाही, या वादग्रस्त वनपालावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार नाहीये। झाडांनाही देखील भावना असतात, झाडांना देखील आपल्या इच्छा मनोकामना असतात। झाडी आपल्याला ऑक्सिजन देत असतं, आपल्याला जिवंत ठेवत असतं। झाडी आपल्याला पावसाचं प्रमाण वाढवून देत असतं, झाडी आपल्याला खत देत असतं। या सर्व बाजूने झाडाची किंमत म्हणजे अनमोल असते आणि अशा झाडांना जर ऐकूले आमपणे तोडून यांची कत्तल केली जात असेल तर अतिशय दुर्दैवी प्रकार आहे। जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी असतील की आपले मंत्री सुधीर मुनगंटीवार असतील, यांनी हा व्हिडिओ निश्चितपणे बघून छत्रपती संभाजीनगरच्या वन विभागाच्या वतीने कशा पद्धतीने वृक्षांची कत्तल करून कशा पद्धतीने वृक्षांना नष्ट करण्याचं काम आणि पर्यावरणाचं संतुलन बिघडवण्याचं काम हा गोरखधंदा कशा पद्धतीने सुरू आहे आपण हे आपल्या डोळ्यानं बघतच आहोत। ही खुलेआमपणे करमाड हद्दीतून, हे करमाड हद्द जे आहे, या करमाड हद्दीचे जे वनपाल आहेत हे अप्पासाहेब तागड आहेत। आणि गेली वनरक्षक ते वनपाल हा प्रवास जो आहे गेली छत्रपती संभाजीनगरमध्ये पदोन्नतीनंतर देखील अप्पा तागड यांचा राहिलेला आहे। अतिशय खेदजनक गोष्ट आहे की दैनिक बुलनशक्तीने अप्पा तागड यांच्या हद्दीमध्ये येणाऱ्या आरामशीन असतील, कोळसा असेल, गारगोटी असतील किंवा वृक्षतोडच्या बाबतीत असतील, आरामशीन असतील, याच्या बाबतीमध्ये 50च्याहून अधिक व्हिडिओ माननीय प्रमोद लाकरा यांच्याकडे दिलेले आहेत। आणि नागपूरचे जे अप्पर मुख्य वन संरक्षक आहेत नरेश झुरमुरे साहेब यांच्याकडे पत्र दिल्यानंतर नरेश झुरमुरे साहेब यांनी अवघ्या 1 ते 1.5 तासाभरामध्ये स्पष्टपणे पत्र प्रमोद लाकरा यांना कारवाई करून चौकशी अहवाल पाठवण्याच्या संदर्भामध्ये दिलेला आहे। लाकरा यांनी उपवन संरक्षक मंकवार यांना पत्र देऊन देखील मंकवार यांनी अप्पा तागड यांच्या विरोधात भूमिका न घेतल्यामुळे मंकवार आणि अप्पा तागड यांची मैत्री जी आहे अतिशय घट्ट मैत्री आहे। कारण की एक चोर दुसऱ्या चोराला सहकार्य करत असेल तर तो देखील चोर आहे, मग ती चोरी 1 रुपयाची असो 10 रुपयाची असो। अप्पा तागड हा वन विभागाला लागलेली कीड आहे आणि या वन विभागाचं जे काही सगळे काही हप्त्याचं केंद्र जे आहे अप्पा तागड यांच्या अवतीभोवती केंद्र फिरत असतं आणि केंद्रबिंदू म्हणून अप्पा तागड यांच्याकडे प्रामुख्यानं पाहिलं जातं। महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब आपल्याला जनाची नाही तर मनाची लाज बाळगून आम्ही हे व्हिडिओ आपल्या सुविसहायकाला असतील, आपल्या दूरध्वनीवरती असतील, आम्ही सातत्याने पाठवत आहोत। आपणही देखील हे सर्व व्हिडिओ बघून न बघितल्याचा आव आणून या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते वनपाला यांनाही देखील पाठीशी घालत आहात। आपले पीए जे असतील, शेवाळे असतील, शेळके असतील, राठोड असतील, यांच्याशी देखील आम्ही वेळोवेळी चर्चाही केलेली आहे। फोनद्वारे त्यांना सर्व व्हिडिओ पण पाठवलेले आहेत, बातम्या पण पाठवलेल्या आहेत। का हो फक्त तुम्हाला नुसतं वृक्ष दाखवायचे आणि तुम्हालाही निधी लाटायचा आहे का, असा प्रश्न आमच्या समोर आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेसमोर उपस्थित केला जात आहे।
आम्ही एक दैनिक बुलनशक्ती आहे, विकाऊ पत्रकार नाही, स्वाभिमानी पत्रकार आहोत. आम्ही जनतेच्या हितासाठी किंवा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जीवाची तमा न बाळगता आपल्याला व्हिडिओ पाठवत असतो आणि सर्व काही सत्य परिस्थिती आम्ही सातत्यानं दाखवत असतो. परंतु आपल्या वतीनं कुठल्याही प्रकारची भूमिका ही न घेत असल्यामुळे आम्हाला हे बोलणं संयुक्तिक वाटतंय आणि आम्ही जे बोलतोय ते अत्यंत योग्य पद्धतीनंच आपल्या बाबतीमध्ये बोलतोय. कारण की आपण ऐकावे जनाचे करावे मनाचे अशा पद्धतीनं सर्व मंत्र्यापासून ते अधिकाऱ्यापर्यंत वावरत असल्यामुळे आम्हाला तुमच्या कामकाजावरती पूर्णपणे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. ही जी आहे आपण बघता पूर्ण आता आम्ही शेंद्र्याचे जे याची कमान आहे मांगीर बाबांची, त्या कमानीच्या समोर निघालेलं आहे. हे वाहन जे आहे खुलेआमपणे हे जात आहे. इथं जात असताना करमाड पोलीस ठाणे लागले, एक शेंद्र्याची पोलीस चौकी लागली, तरीही देखील पोलिसांनी एकाही हे वाहन अडवलेलं नाहीये. गेली आम्ही 16 मिनिटे झालेली आहेत या वाहनाचा पाठलाग करत आहे, परंतु हे वाहन जे आहे आताही देखील कोणी अडवलेलं नाहीये. अतिशय खेदजनक आणि चिंताजनक ही बाब आहे. माननीय प्रमोद लाकरा साहेब, आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी असाल आणि खरोखरच आपण जबाबदार अधिकारी जर असाल तर तुमच्यात हिंमत असेल तर आप्पा तागड यांच्या बाबतीत आम्ही असंख्य पुरावे दिलेले आहेत. करा निलंबित होऊ द्या, पर्यावरणाचं संतुलन जे बिघडत चाललेलं आहे त्याचं सुरक्षा होऊ द्या हिंमत असेल तर. परंतु तुम्ही ही हिंमत का करत नाहीये असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. शंखपाळ असतील आपले, त्यांच्याकडे चौकशी दिल्या गेली. आजपर्यंत चौकशा कुठल्या आरामशींच्या झाल्यात आम्हाला लक्षात आणून द्या. कुठले वाहनं तुम्ही जप्त केली हे आम्हाला लक्षात आणून द्या. आम्ही आता हे वाहन क्रमांक तुम्हाला सांगितलेला आहे, हे वाहन तुम्ही जप्त करा तुमच्यात हिंमत असेल तर. अतिशय खेदजनक बाब आहे, अतिशय धोकादायक बाब आहे की आम्ही सर्व पुरावे दिल्यानंतरही तुम्ही हे करत नाही. आपण वनी भागामध्ये हजारो लाखो झाडं लावली अशी दाखवतात, त्या झाडाला पाणी घातलं असं दाखवतात, त्या झाडाला खत घातलं असं दाखवतात, त्या झाडांचं संगोपन करण्यासाठी मोठं करण्यासाठी त्या झाडाला तुम्ही रोजगार दाखवता, त्या एका झाडावरती तुम्ही हजारो रुपये खर्च केले असं दाखवता आणि ते झाडं जे आहेत ते आज जंगलामध्ये दिसून येत नाही. मात्र निसर्गाच्या आशीर्वादाने निसर्गाने आपोआप उगवलेल्या झाडांना कत्तल केली जाते. कमीत कमी 30-30 वर्षाची झाडं, 20-20 वर्षाची झाडं, 50-50 वर्षाची झाडं, जातीवंत लिंबांची झाडं असतील, आंब्यांची झाडं असतील, ही कत्तल करून खुलेआमपणे अशा पद्धतीने वाहण्यामध्ये नेली जातात आणि आपण सर्व अधिकारी मग मंकावार उपवन संरक्षक असतील हे मुग गिळून बसतात. मंकावार यांचा व्हॅलिडिटीचा विषय असतील. आजपर्यंत मंकावार जे आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत आप्पा तागड यांच्यावर कारवाई केली जाणार नाही असं देखील चर्चा जी आहे शहरामध्ये रंगू लागलेली आहे, वनी भागामध्ये पण रंगू लागलेली आहे. कारण की मंकावार यांचे खास जीवाभावाचे मित्र म्हणून आप्पासाहेब तागड यांची ओळख वनी भागामध्ये आहे. आणि आप्पा तागड बोले आणि दल हाले, मंकावार हाले. आप्पा तागड बोले, मंकावार हाले अशी परिस्थिती जी आहे आप्पा तागड यांनी पैशाच्या जोरावर आणि हप्ता वसुलीच्या जोरावर या वनी भागामध्ये करून ठेवलेली असल्यामुळे अतिशय खेदजनक बाब निर्माण झालेली आहे. आम्ही आता बघता इथं आम्ही आता जे आहेत हे समाधान हॉटेल आहे, परत आणखीन ही एक कोणती काळेबंधू रेस्टॉरंट आहे, इथं आलेलो आहोत. हे वाहन बघू शकता आपण, खुलेआमपणे हे वाहन जे आहे शहरामध्ये जात आहे. बघू शकता हे वाहन जे आहे आता इथून जात आहे. हे पेट्रोल पंप आहे SP सुंदर वाडीचा आणि या विरुद्ध हायवे आहे, इकडं टाकले त्या वाहनाने या दिशेला पोलिसाच्या भीतीपोटी. रॉंग साईडनं चाललं नाही, ते मुद्दाम चाललाय तो आम्हाची दिशा भूल करण्यासाठी हे जात आहे. आपण बघत आहात. विरुद्ध दिशेने जात आहे हे वाहन, आपण बघत आहात. त्याला समजलं, त्याला कळालेलं आहे की आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. कॅम्ब्रिज स्कूलच्या विरुद्ध दिशेने वाहन जात आहे. असा अपघात होऊ शकतो आणि असा अपघात होऊ शकतो. बघू शकता आपण 407 या पूर्ण विरुद्ध दिशेने जात आहे. आम्ही यासाठी पाठपुरावा नाही केला, कुणाला तरी त्यांनी फोन करून पुढे बोलवला असेल वाद घालण्यासाठी, मारहाण करण्यासाठी. कारण की वन्य भागाची बऱ्याचशा गोष्टी आम्ही चव्हाट्यावर आणलेल्या आहेत. गेलं ते खूप दूर गेलंय, आम्ही दाखवणार पुढे.